हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आय होप तुम्ही सगळे हेल्दी असाल आणि मस्त असाल. सो आता खांजण दिनीला मला थोडंसं खायला करून द्यायचं आहे. तर केव्हापासून इथे लुडबुड करते आहे, तर तिला पहिले खायला करायला बघते, मी काहीतरी करते. तर आता मी खांजण दिनीला काहीतरी खायला करतच होती, तर तितक्यात मला आठवलं की मला दुसरं एक काम करायचं आहे, तर ते मी पटकन करून घेते. तर ते पहिले करून घेते, मग मी ते नंतर तिचं खांजण दिनीचं बघते. तर आता माझं ते काम करून झालेलं आहे आणि आता मी खांजण दिनीचं ते मगाशी तुम्हाला बोलली ते आता काम करून घेते. आणि हिची अशी मस्ती चाललेली असते, ही असंच करते दिवसभर. बघा आता काय चाललं आहे. आणि हे पूर्ण घर तर म्हणजे इतकं मळं भाल्यासारखं वाटतं ना. तुम्हाला पण आजकाल माझे व्हिडिओज असेच वाटत असतील ना, असं खूप बोरिंगसारखे, असं काहीच नाही आहे. खरंच म्हणजे ना, या घरामध्ये आल्यापासून मला असं वाटायला लागलं आहे की किती असं अंधारमय आहे, बिलकुलच लाईट नाही. त्याच्यात पावसाळा पण आहे, तर ढग पण असतात, तर त्याचं पण असं आहे. तर अजून तरी मला असं कुठलं प्रमोशन आलेलं नाही आहे ज्याच्यामध्ये मी PCODला ब्लेम करू शकते. असं कुठलं प्रमोशन आलं तर मग मी नक्कीच माझ्या ताईसारखं PCODला ब्लेम करेन आणि असं ढगाळ वातावरणाचा उपयोग करून घेईन आणि मग काहीतरी प्रॉडक्ट विकेन. आता सध्या माझं असंच चाललेलं आहे की प्रॉडक्ट विकायचं कामं चाललेली आहेत. तर सध्या मी असंच प्रॉडक्ट वगैरे विकत असते. फक्त तेवढंच काही ना काहीतरी असेल तर मग मी व्हिडिओ बनवते, सेम माझ्या ताईच्या पावलावर पाऊल ठेवून. आणि आता आम्हाला ती चड्डीवाली मिळालेली आहे डंबो, तर ती बाकीचं म्हणजे आम्ही तिच्याकडनं करून घेतो. तर तेच सगळं चाललेलं आहे. आणि तेच आता मला एक स्क्रिप्ट पण रेडी करायची होती, तर ती स्क्रिप्ट पण मी रेडी करून घेतली. आणि खांजण दिनीचं बघा आता काय चाललं आहे ते. सो ह्या घराचं पण आता कसं काय करायचं, आता मला चांगलं बोलावंच लागेल. पण मला कळतं आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये पण दिसतं आहे की मी अजून बत्तर दिसत आहे, कारण लाईट नाही आहे, फोकस नाही आहे. तर आता मला ताईला ते पण विचारायचं आहे की कसं काय, म्हणजे आपण आता कुठचं रिंग लाईट ती वापरते तिच्या त्या कोंदड घरामध्ये. ॲक्च्युली माझ्या आणि ताईच्या घरात काही फरक जास्त राहिलेला नाही आहे. म्हणजे मला वाटतं तिचं ते तिकडचं गटाराच्या अलीकडचं घर जे आहे ते पण माझ्या घरापेक्षा जास्त चांगलं असेल, काही पटीने महाग असेल, कारण ते मुंबईत आहे आफ्टरऑल. तर ताई हुशार निघाली माझी. पण मला उगीचच आता असं म्हणावं लागतं, कारण माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे. तर आता छान आहे, मोठं आहे आणि कामं वाढलेली आहेत ह्या घरामध्ये. पहिले कसं छोटं घर होतं तर पटापट कामं व्हायची, पण आता इथे मोठं घर असल्यामुळे तसं नाही होत आहे. प्रयत्न चालू आहेत माझे लवकरात लवकर इथली पण कामं आटपायचं आणि सगळं वेळेवर करण्याचं. तर ट्राय करते, बघूया आता कसं काय होतं आहे ते. अरे ते खांजण दिनीचं मी ठेवलं होतं, तर ती भूक करते, तर तिला आता खायला पाहिजे. तर मी पटकन तिला भरवून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. म्हणजे आजचं नवीन नाही, म्हणजे आजचं नवीन आणि सेकंड पॉडकास्टमध्ये. पहिलं नसेल बघितलं तर बघून घ्या. मला माहिती आहे बोरिंग आहे ती, कंटाळा आला तुम्हाला तिचा, पण काय करणार ना. म्हणजे असं गप्प बसले तरी लोक वेगळा अर्थ काढतात, तर गप्प तर बसू शकत नाही मी. माझं काम आहे ते, माझं काम तर मी करतच राहणार. आणि रिॲक्शन देणं हे माझं काम आहे. उलट ते आपलं काम सोडून दुसऱ्या भलत्यात नादाला लागलेत, भलतंच काय काय खेळत बसलेत. तर बहुतेक त्यांनी मग रिॲक्शन चॅनल ओपन कर, जास्त बरं होईल ना. आणि फक्त एक्सक्लुझिव्हली माझ्यासाठी रिॲक्शन चॅनल ओपन कर, घे, आयडिया दिली तुला. सो तुम्हाला कळत नसेल की इतका वेळ मी जी मगाशी बडबड केली ते काय होतं आणि काय काय कळतच नसेल तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोणाची मिमिक्री आहे ही, एकदम सेम. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मी एका ह्याचा उल्लेख केला, एका कॅरेक्टरचा. त्या कॅरेक्टरवरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी कोणाच्या स्टाईलमध्ये बोलते आहे, कोणाचा असा व्लॉग असतो. लिटरली म्हणजे एवढंच असतं, एवढं आणि एवढं रिपीट मोडवर ही बाई तेच बोलत असते. आणि बस प्रमोशन, त्या बहिणीसारखं नुसतं प्रमोशनने पिसाटले ते लोक. नुसतं पैसा 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 पैसा, लोकांना ठगवा आणि पैसे कमवा. अरे पैसे कमवायला तुम्हाला कोण नाही म्हणतंय, कमवा ना पैसे. सगळे इथे पैसे कमवण्यासाठीच आले आहेत. पण किती आपण समोरच्याला उल्लू बनवतो. आता प्रत्येकाला असं वाटतं, जसं तुम्हाला वाटतं की अरे प्रमोशन करणं किंवा जे काही आहे ते आपण दाखवतोय, तर त्याच्यामध्ये काय उल्लू बनवतोय, त्याच्यामध्ये काय आहे. पण असं नसतं ना. आता जे आपण काम करतो ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं, पण मला बरोबर नाही वाटत. जसं तुम्हाला माझं काम बरोबर नाही वाटत, मला तुमचं काम बरोबर नाही वाटत. मग कशाला एवढं मनाला लावून घेता आणि कशाला उगाचच तुमच्या डांगीला मिरच्या झोमतात रे, हां?
पाप हे पापच असतं, त्याच्यात कमी जास्त असं काही नसतं. जर तुम्हाला माझं वागणं बोलणं खरं बोलणं हे जर पाप वाटत असेल ना, तर तुमचं पण लोकांना ठगवणं हे महापाप आहे, महापाप. हे लक्षात ठेवा. आज एक प्रॉडक्ट दाखवलं, उद्या दुसरं प्रॉडक्ट दाखवलं, आज काय म्हणजे ज्यांच्या मुलीला आता 2 वर्ष झाली बोलता पण येत नाही, साधं आई बाबा काका असे शब्द पण मामा असे पण बोलता येत नाही, हे झांजूचं प्रमोशन करतात. झांजू तुमच्या मुलांना कसे मार्क मिळाले, अरे झांजूचं प्रमोशन कर, तुझ्या भाच्याला लाव ना. हां, तुझ्या बहिणीला नाही बॉडमास माहिती, बोडोमॉसवाली ओडोमॉस लावून फिरत असते. ही जिथून जात असेल ना तिथे लोक असे तिला हे करत असतील, ए येडीबाई हट 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 हुर्र, आणि असं अंगाला ओडोमास ही मच्छरसारखी नुसती बुणबुण 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 करत असते, दुसऱ्याचे कान खात असते. आणि हे लोक दुसऱ्यांना शिकवत आहेत, गाढवाकडनं वेद वदवणारे येडपट लोक. त्या झांजूचं सोड, तू आणि तुझ्या बहिणीला लावा आधी क्लास, आधी तोंड उघडायचे. एक तर बोबड कांदा बोबडा, आणि दुसरी तर काय तिच्या तर शब्दावलीची डिक्शनरी निघेल. हिच्या इथे कॉमेंट होती, ती कॉमेंट ह्या बाईने डिलीट केली आणि ती कॉमेंट माझ्यापर्यंत आली. अशा लोकांचा सहारा बनते मी, अशा लोकांची जी तुम्ही मुस्काटदाबी करता ना, अशा लोकांचं जे सत्य सांगतात त्यांना तुम्ही सरफेसवर येऊ देत नाही. स्वतःच्या पैशासाठी, स्वतःला तुमची जी भीक लागली आहे तुमची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलाला भरीस पाडताना गरिबाची हाय घ्याल, कुठे जाल तुम्ही, किती थराला कुठल्या थराला पडाल घाणेरडे लोक. कॉमेंट बघून घ्या मंडळी. ही एक जनरल कॉमेंट होती. ही कॉमेंट ह्या आपल्या ताईंनी, आपल्यापैकीच एक आहेत, त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला. अक्षरशः फसवलं या झांजूने. पैसे खाऊन पैसे पण परत दिले नाही, तर नाही अनुभव चांगला आला, तर पैसे परत करण्याच्या बोलीवर त्यांचे 4,000 खाऊन बसला झांजू. आणि आता त्या ताई सगळीकडे जे हे लोक प्रमोशन करतायत त्यांना कुठेतरी रोकायला बघत आहेत, त्यांना सांगत आहेत की लोकांना नका फसवू स्वतःच्या स्वार्थासाठी. तर असं त्यांची मुस्काटदाबी केलेली आहे. ही कॉमेंट त्या ताईंनी बरखा, मावसाड, खाजी या सगळ्यांच्या इथे केली. एकीने पण ही कॉमेंट ठेवलेली नाही आहे. आणि तुम्ही मला सांगता, तुम्ही या साध्या साध्या कॉमेंट ठेवत नाही आणि तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करता की तुमच्या गलिच्छ कॉमेंट, तुमचे लोक येऊन जे घाणेरडे कॉमेंट करतात ते कॉमेंट मी ठेवावेत. अरे हट, तोंडावर सांगते आज नाही, याच्या आधी सांगितलेलं आहे की मी ठेवतच नाही. जशाच तसं उत्तर देते घाणेरड्या कॉमेंटला. घाणेरडं त्याच्यापेक्षा 4 पटीने घाणेरडं उत्तर देऊन फुटवते तिकडून. चल फट निकल ऑडियन हट. तुम्ही जर घाण कॉमेंट कराल तर त्याला घाणच उत्तर मिळणार ना. पण अशा कॉमेंटचं काय हो. असे जर जेन्युइन कॉमेंट्स मला आले, जर असं कोणी माझ्याकडे काही विचारलं, काही सल्ला मागितला, तर त्यांना मी तितक्याच जेन्युइनली उत्तरं देते, तितकीच मोठी मोठी उत्तरं देते, एक्सप्लेन करते. किती वेळा विचारलं तर मी त्याच्यावर विचार करण्याची पण त्यांना मुभा मागते. त्यांना सांगते की मी विचार करून तुम्हाला परत या कॉमेंटवर रिप्लाय करेन. तुमच्यासारखी नाही आहे मी, समजलं ना. कसली गटाराची पैदास आहे, गटारातच राहणार तुम्ही आयुष्यात, कधीच नाही वर येणार. ती अलीकडे राहते आणि तो आता पलीकडे. लोकांना खड्ड्यात घालायला चाललेले लोक, तुम्ही गटारात पडणार आहात आणि गटारातच राहणार. डबक्यातलंच आहे तुमचं जीवन. अख्खा आयुष्य डबक्यात जाणार तुमचं. किती काही करा, असा पैसा कधी कोणाला पुरत नसतो. मारे उड्या मारताना पैसा पैसा पैसा, आम्हाला प्रमोशन मिळतं, आम्हाला प्रमोशन मिळतं. काय फायदा अशा प्रमोशनचा, दुसऱ्यांना ठगवून मिळालेलं प्रमोशन. बोलता पण येत नाही बोबड कांद्याला. आणि ही कॉमेंट मी स्पेशली तुझ्या इथे दाखवली आहे, कारण घालच तू तुझ्या मुलीला क्लासला, हां, आणि तिचे आम्हाला रेग्युलर अपडेट्स देत जा. मोठी हुशाऱ्या सांगते ना, तुमच्या मुलाला, आमच्या मुलाला काय करायचं ना, आम्ही आमचं ठरवू. आमच्या मुलांसाठी काय बेस्ट आहे ना ते आम्हाला माहिती आहे. हां, मला म्हातारे म्हणता ना, असेच नाही केस पिकले माझे, समजली का बोबडे. हे आम्ही यूज करून बघतो आणि नंतरच आम्ही प्रमोशन, म्हणजे त्याच गोष्टीचं आम्ही प्रमोशन, मी स्वतः यूज केल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचं प्रमोशन करत नाही. मग हे यूज केलं तू कोणासाठी क्लास लावला? स्वतःला की बहिणीला की त्या नाऱ्याला, फुरफुऱ्याला? आणि डंबो तुझी चड्डीवाली फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, तिने जी कॉमेंट लावली आहे ना, काहीतरी लावली आहे कम्युनिटी, आणि त्याच्यामध्ये काय तुला पुरून उरतील त्यांच्या नाद करू नको. मग का नाही बाई, का तुम्ही का कशाला चड्डी येऊन मागे उभे राहिलात? भिडायचं होतं ना पहिले पुढे येऊन. कशाला गये खाजे काळतोंडे. असं झालंय बघ ते जिरू मावशी बरोबर बराबरी करायला, जिरू मावशीच्या बरोबर असं तसंच चमकायला. एवढा पावडर थापून आली होती, ग्रे कलरची दिसत होती पुरी.
अगं जे आहे ना ते आमचं नॅचरल तरी आहे, नॅचरली जसे आहोत ना त्याच्यात आम्ही सुखी आहोत, खुश आहोत. तुमच्यासारखं तरी नाही किलोभर मेकअप आणि त्याच्यावर पण फिल्टर लावून लावून लावून. तुम्हाला काय येडे वाटले का लोक? तुझ्या बहिणीला बघ लोक झापतायत, विचारतायत, तर म्हणे की हां तर काय झालं, आहेत माझ्या चेहऱ्यावर खड्डे. अरे चेहऱ्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात चेहरा आहे ते विचार आधी. आणि तुझं जर थोडं असेल ना तर डांबरीकरण कर जरा, थोडं स्वतःच्या थोबाडाचं काढ आणि तिच्या थोबाडाला वॉलपुट्टी कर. किती पडशील ना खाली त्या प्रमोशनसाठी, म्हणजे काय वाटेल ते दाखवतात. त्या मम्मीच्या घरी तिथे हगारो घेऊन गेली. ते हगारो शिवाय म्हणजे यांच्या हागाच्या मुताच्या वांदे होतील हगारो बंद झाला तर प्रमोशन मिळणं. म्हणून जिथे जातील तिथे आपला हगारो घेऊन फिरतायत आपल्या. माझ्या मम्मीचं घर मोठं आहे ना, मोठं आहे तर काय, मोठं उजेडच पडलाय, मोठा उजेड. तो कलर जरा चेंज करायला सांगितले तर कसली ती घाण चॉईस, काय कलर मारून ठेवलाय तो नाही चेंज करायला होत आहे, तो नाही. पण प्रमोशन करायला मोठं घर आहे. नुसता अशी वाकडी नजर आहे ना त्या घरावर या दोन्ही बहिणीची, नुसत्या तिकडेच आपल्या फणा काढून बसलेल्या असतात नागिणीसारख्या. ही तर एक नंबरची पडीक आहे ही खाजी तर अक्षरशः उठता बसता आपली तिथेच पडलेली असते, आळशी कुठची मेंगळट. आईची घरची सफाई करते मोठी, कलर काढ एवढं आहे तर. एवढं आईच्या इकडे घराचं मोठं घर असं बोलून त्या घराच्या याच्यावरती प्रमोशन करून कमवतेस ना, म्हणजे त्या प्रमोशनमधनं मिळालेल्या पैशाने जरा कलर काढ, नंतर येशील आपली फणा काढून घराला विळखा घालायला. आणि काय ते बनवलं होतं तोंडी लावायला, काय बेसन वाफवलं, म्हणजे हगारोसाठी काही करतात बोलली ना मी. आता ते त्या दिवशी एग नव्हते बॉईल करायला, पण ते एग बॉयलरचं प्रमोशन करायचं म्हणजे करायचंच होतं. मग त्याच्यामध्ये हिने चक्क बेसन वाफवून टाकलं. ते ठीक आहे म्हणजे त्याचं मल्टिपल यूज, पण ते काय केलं, ते बेसन नुसतं वाफवलं, त्याच्यामध्ये ना तिखट ना हळद ना काय तिखट आणि बेसन आणि मीठ घातलं त्याच्यामध्ये, आणि तसंच ते बेसन वाफवलं आणि त्याला नुसतं तडका दिला या बाईने. शी, ते किती घाण लागत असेल, काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? काय केलं तू? ते बेसनचे मुटके वगैरे काहीतरी करतात, तर त्याच्यामध्ये तरी काय ना काहीतरी असतं ग, एखादी भाजी काहीतरी असते, कोबी असतो, नाहीतर काहीतरी दुधी असतो, काहीतरी जिरं मोहरी काहीतरी तरी त्याच्यामध्ये मिर्च मसाला टाकलेला असतो. तू काय तोंडी लावायला हे काय केलं? नुसतं वाफवलेलं बेसन. हां, पोळा करायचा होता तर ते पोळा नाही करू शकत, कारण हगारोचा काय नव्हतं ना प्रोडक्ट दाखवायचं, तर स्टीमरचंच दाखवायचं आहे, बॉयलरचंच दाखवायचं आहे म्हटल्यावरती मग काय ते बेसनच वाफवून टाकलं आणि म्हणे मी तोंडी लावायला केलं. शी, म्हणजे किती खालच्या लेवलला जाऊन प्रमोशन करतात यार हे लोक, काय वाटेल ते करतील त्याच्यासाठी. आणि एवढं काय काम असतो काय तर म्हणे आता मी सकाळी ना लवकर उठायला लागणार आहे, म्हणजे लवकर उठायची सवयच राहिलेली नाही आहे. आता कसं झालं आहे की नेहमी उशिराच उठायची सवय झाली आहे, तर मला ना मग सगळं नंतरची कामं माझी रखडतात. तर मी आता ठरवलं आहे की सकाळी लवकरच उठायचं, म्हणजे आता थोडं मागे येणार आहे मी, म्हणजे जसं 4-4:30ला असं उठायचं आणि लवकर सगळी कामं आटपून घ्यायची, म्हणजे मला खांजण दिनीला पूर्ण वेळ देता येईल, असं काहीतरी करायचं असं आता मी विचार करते. बघूया कसं काय होतं ते. अरे बाई, तू काय म्हणजे तुझी बहीण एक येडी त्या दिवशी सांगत होती, पहिले तर सांगायची मी 4:30ला उठते आणि 4:30पासूनचं रुटीन शेअर करायची, आणि आता बोलते की मला वारवच्या स्कूलसाठी मला युलूशा भैरवसाठी मला लवकर उठावं लागतं आणि त्याच्यामुळे माझी झोप होत नाही, असं आणि तसं, आणि मी आता 5:30ला उठते. अरे 4:30ला उठणारी बाई तेव्हा तरतरीत असायची, आणि 5:30ला आता उठते तर तिला एकदम असं ढेपाळलेली होते, तिला त्रास होतो आणि सगळं रुटीन बदललं आहे म्हणे. आणि तू काय तिचं ढापते, तू काय करणार आहे म्हणजे मला काय कळतच नाही. हिचा नवरा कुठे असतो काय माहिती, तो नाऱ्या बोऱ्या कुठे बोरी घेऊन फिरत असतो, तर तो तर गायबच असतो, आणि त्याचं काय खाणं पिणं सगळं बाहेरच असतं. कधी हिच्यासाठी पण पार्सल घेऊन येतो त्यातलंच उरलेलं, तर ते त्याच्यावरती ही आपली पोट भागवते स्वतःचं. आणि म्हणे मला दिवसभर कामं असतात. काय कसली कामं काय असतात ग? हां, एवढ्याशा डबक्यात काय एवढी कामं करते तू? आणि काही मिसलिडिंगवाले काही व्हिडिओ टाकते, काय तर म्हणे मी अडकली घरामध्ये. अडकली म्हणजे काय, ती अडकली नसतीस तरी तू अडकलेलीच असते घरामध्ये, त्याच्यामध्ये काय वेगळं आहे. ती कडी उघडली असती तर कुठे जाणार होती खांजण दिनीला घेऊन बाहेर जशी काय फिरायला? अख्खा वेळ तिथेच बसलेली असते आपली अंधारात डबक्यात. किती ना ते क्लिकबेट, म्हणजे असं लोकांना वाटायला की अरे बापरे अडकली काय झालं खांजण दिनीचं काय झालं असेल, खांजण दिनीला खाज सुटली असेल तर मग कसं काय अडकल्यावर कसं खाजवलं असेल, तर ते बघायला लोक जमा होतील. कसली बाई आहे ना, म्हणजे मुलांना तरी सोडा रे, किती खालच्या थराला जाऊन तुम्ही इतकं हे असले धंदे नाही करत आम्ही रीच मिळवायला.
समजलं ना? हे तुमचेच असे फालतू धंदे असतात, हे फालतू उद्योग तुम्ही असे करताय, चालवलंय तुमचं. जे काय आहे ते क्लिअर टायटल असतं, जे व्हिडिओत आहे तेच टायटलला दिलेलं असतं. असं काहीतरी उगाचच काही असं मोठा बवाल नाही करत, अरे आज तर हिची चड्डीच काढली, आज बघा कशी नागडी झाली, असे टायटल आम्ही पण देऊ शकतो, पण नाही देत ना. नॉर्मलच टायटल देतो, जे आहे तेच देतो. खाजीला खाज सुटली, मग काय झालं, नाऱ्याने खाजवलं की आणि कोणी खाजवलं, खाजी अडकली आणि नाऱ्या बाहेर, खाजी आत नाऱ्या बाहेर, खाजी कोणाबरोबर अडकली, असे टायटल असं वगैरे देऊन मी असं मस्त असं म्हणजे एकदम इंटरेस्टिंग असं लोकांना असं खेचू शकते. कितीतरी गोष्टी, म्हणजे इतक्या गोष्टी माझ्याबरोबर इतके सियापे होतात ना, काय झालं माझ्याबरोबर, आज काय नवीन प्रकार घडला, आज काय डंबोने केलं, आज चड्डीने कशी काय माती खाल्ली, तर ते असं काहीतरी टायटल मी पण देऊ शकते. पण असले धंदे कधीच केले नाही ना करणार आहे. पण तुमची लेवल बघा, एवढं मोठं बोलून लोकांना ठगवताय तुम्ही. म्हणजे राईट फ्रॉम द स्क्रॅच, एकदम स्टार्टिंगपासनं छोट्या गोष्टीतनं ठगवतायत. मग ते तुमचं थंबनेल असू दे, तुमचं कॉन्टेंट असू दे, तुमचं प्रमोशन असू दे, सगळ्या गोष्टीतनं नुसती अशी ही बनवाबनवी ठगवी चाललेली आहे. आणि त्याचं तुम्हाला जे काही तुम्ही करताय त्याचं तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी पण घ्यायची नाही आहे. हे आम्ही दाखवलं, ते तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला घ्यायचं. आम्ही काय कोणाला जबरदस्ती केली नाही. म्हटलं आत वर केले की झालं, आमच्यापर्यंत आलेलं आहे, आमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत, आता तुम्ही तेल लावत जा. म्हणजे तुम्ही तुमच्या साध्या लोकांबरोबर पण लॉयल नाही. काल मला एक कॉमेंट पण आलेली की असू दे ना, ते खोटं बोलतात तर असू दे, खोटं बोलू दे, आम्हाला चालतंय ना. अरे किती निर्लज्ज, म्हणजे ते कळलंच मला, ते तुम्हीच केलेली आहे ती कॉमेंट. न्यू आय डी, आज ते चड्डीच्या इथे पण ती कॉमेंट आहे, न्यू आय डी. ती पहिली डिलीट करून गेली, आय डीच डिलीट केली ती, काय पाटणकर काड्याची आय डी डिलीट झाली आणि मग ती आय डी न्यू आय डी बनवून आली. आणि ती कॉमेंट बघा म्हणजे तुम्हाला दाखवते, इतकी कॉमेडी कॉमेंट आहे ना. हो काकू, तुम्ही कशाला न्यू आय डी करून आलात, कशाला जुनी आय डी डिलीट केली? हां, जुनी आय डी डिलीट करून पळालात आणि वरून न्यू आय डी करून आलात आणि मला म्हणतात मी न्यू आय डी करून आले. कशाला आलात न्यू आय डी करून? ना तुमच्या आय डीची गरज आहे, ना तुमच्या ओल्ड आय डीची गरज आहे, ना न्यू आय डीची गरज आहे. उगाचच आपलं मी न्यू आय डी करून आले म्हणे. तर मी काय करू, न्यू आय डी करून आले तर? आणि मला विचारताना तुम्ही, तुला झोप बीप लागते का, खायला प्यायला सगळं होतं का? तर होतं मला काही प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला तुमच्या या दादाताईंना कितीही काही खोटं बोला, पण रेटून बोला, लोकांना ठगवा, लोकांना चुकीचं दाखवून त्यांची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊन त्यांची पूर्ण विल्हेवाट लावून जर त्यांना मस्त झोप लागत असेल, ते त्यांची खळगी भरत असतील, त्यांचं डबकं भरत असतील, तर मग मी तर काहीच नाही करत ना. मी तर फक्त अशा नकली लोकांचं रियालिटी बाहेर काढते. त्याच्यात पण तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला ते पण पोटात दुखतं. काय तर म्हणे राहू दे, त्यांना नकली आहे तर नकली आहे. का भाई, का नकली आहे तर नकली का राहू दे? तुम्ही राहू दे, तुमचं तुम्ही ठरवा, माझं मी ठरवेन. मला नाही चालत, मला नाही सहन होत, मी बोलणार. स्वतःची बुच लागेल, स्वतःकडे येण्याचं बंद होईल सगळे मार्ग, स्वतःला भीक लागेल म्हणून नुसतं आपलं किती जीवाचा आटापिटा चाललाय बापरे. पण काय नाही, किती पण फडफडा, तुमचे पंख तर छाटूनच राहणार मी. काय तर म्हणे मी पैसे वाचवले, म्हणजे फक्त ती मुलगी काहीतरी भिंतीवर रेघोट्या मारते आणि त्यामुळे ही फार इंटिरियर करणार नाही आहे. एवढंसं 1-2 मिनिटाचं बोलायला हिने अख्खा व्हिडिओ छापला त्या ह्याच्यावरती. ही 4 वेळा बोलली असेल, रेघोट्या मारते, ती हे करते, ती ते करते, म्हणून मी पैसे वाचवले, म्हणून मी ठरवलं, म्हणून मी आता हे बघत होती. अख्खा दिवस तुला कामधंदे काय असतात ग? तिकडे आपली डेंगा फाकते आणि मोबाईलवरती असं काय ना काहीतरी कार्टमध्ये ॲड करत बसते कार्टी. हे कोणाच्या जीवावर? या लोकांच्या जीवावर. लोकांना येडा बनवायचं, त्यांना काहीतरी नको ते प्रोडक्ट, माझा हे कुपन कोड वापरा, माझं हे वापरा, माझं ते वापरा करून त्यांना घ्यायला लावायचं आणि मग त्या प्रमोशनच्या पैशातनं आपलं घर भरायचं. असले धंदे चालले त्यांचे. आणि मग स्वतः फुकट मागवायचं आणि मग ते फुकट आल्यावरती मग ते आणि दाखवायचं, त्याच्यावर व्हिडिओ छापायचा आणि व्हिडिओचे पैसे वेगळे व्ह्यूजचे घ्यायचे. मस्त दोन्ही बाजूने आपली छपाई चालू आहे आपली. ती छपाई बंद करायला आता त्याच्यामध्ये खंड पडायला लागला ना, म्हणून आता पोटात दुखते. आणि खाजे, तू असलियतमध्ये दिसतेसच ग, काही फरक नाही पडत. आज फक्त प्रमोशन पुरतं ते लावतेस आणि दाखवते फिल्टर लावून एवढा चकाकून चेहरा आणि म्हणे कोरियन ग्लास स्किन. तुझी ग्लास तर फंगस चढलेली ग्लास आहे.
आणि तुझं बहीण तर पोचे पडलेला पेला. आज बॅड वाईबचं प्रमोशन करायचं आहे तर बॅड वाईबने माझा चेहरा एवढा सॅड झाला, आणि दुसऱ्या दिवशी बाबा अर्थचं प्रमोशन करायचं आहे म्हणून मग बाबा अर्थमुळे माझ्या चेहऱ्यावरचं डागधब्बे मिटले. अरे किती लगेच, म्हणजे 24 तासात तुमचं प्रॉडक्ट बदलतं का? लगेच रातोरात एका दिवसात फेसवॉश संपला का? एका दिवसात फेसवॉशने कमाल केली. तुझी बहीण तर तिकडे मोठे हे सांगते, मोठ्या गोष्टी बोलते, सांगते की वापरत राहायला लागतं लगेचच्या लगेच, असं नाही दिसत परिणाम, तुम्हाला सतत वापरत राहिलं पाहिजे. पण तुझी इथे तर तू आज एक वापरते तर उद्या ती पण तसलीच. एका दिवसाचा पण 24 तास पण नाही जायला देत, तर आज एक प्रमोशन करतील तर उद्या दुसरं प्रमोशन करतील, आणि वर स्वतःचं कंपॅरिझन कोणाशी? तर हिरोईन्स बरोबर. अरे तुम्ही कोण आहे रे? हां, सांगितलं ना कोण आहे? परत नको बोलायला लावू, नंतर मी बॉडी शेम करते. अरे लेवलच आहे तुमची तसली. तुमचे जे हे चाललंय ना फालतूगिरी, ती कमी करा. म्हणजे स्वतः आधी काय करतो ते बघा, दुसऱ्याला बोलायला चान्स कशाला देता तुम्ही? अरे इतक्या लवकर तर सरडा पण आपले रंग बदलत नाही जितके तुम्ही प्रोडक्ट बदलता आणि लोकांना ठगवता. आणि ज्या हिरोईन्सचं तुम्ही उदाहरण देता ना ॲक्ट्रेसेसचं, तर त्या पण एका ब्रँडशी काहीतरी संलग्न असतात, कितीतरी कॉन्ट्रॅक्ट असतं, किती महिन्याचं वर्षाचं, तोपर्यंत ते दुसरा ब्रँड हातात घेत नाही जोपर्यंत ते एका ब्रँडशी बांधलेले आहेत. वेगवेगळे प्रोडक्ट वेगवेगळे. आता म्हणजे जर एखाद्या साबणाची ॲड आहे तर एखाद्या साबणाची आहे तर मग ते दुसरं डिशवॉशरची ॲड घेतील, पण सेम साबणाची फेस वॉशची ॲड अजिबातच घेणार नाहीत. एकच ॲट अ टाईम ते एकाच प्रोडक्टचं रिव्ह्यू किंवा एकाच ब्रँडशी संलग्न असतात. तुमचं काय आहे? तुम्ही काय संलग्न म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल, कारण तुमचं लग्न तरी काय आता आज आहे तर उद्या नाही. संलग्न म्हणजे बांधिलकीचा विषय, समजला? आणि ही पण फाडफाड फुकाटे इंग्लिश क्लासेस, उगाच काहीतरी येत नाही तरी आपलं बोलायला जायचं, आणि इथं जरा जास्तच करते. हिला असं वाटतं की आपण तर कुठल्या तरी माहिती नाही कुठल्या युनिव्हर्सिटीतनं मागून पहिले आलो, तर आपण तर काय लयच हुशार झालो आणि आपण आता एकदमच बोलायचं. आपल्या ताईला जे जमत नाही ते आपण करून दाखवायचं. ऑलवेज ताईबरोबर कॉम्पिटिशन. तर जोरातच आहे, घरातच आहे एकदम. तर हिचं चालू असतं आपलं फुकाटे इंग्लिश क्लासेस, आणि म्हणे की इंग्लिश बोलणं काय वाईट थोडीच आहे. इंग्लिश बोललं तर अरे पण बरोबर तरी बोला. इंग्लिश बोलणं वाईट नाही आहे, पण ते बरोबर नसेल, चुकीचं इंग्लिश बोलणं तर वाईटच आहे ना. काय बोलतोय आपण ते तरी बघायचं. दिस दॅट दॅट दिस. इंग्लिश तर सोडा आधी. तुमचा ऑडियन्स जो आहे ना त्यांची भाषा बोलून दाखवा आधी. नॉर्मल मराठी बोलायला शिका. ते मराठीचे आहेत वांदे इथे, आणि चालले मोठे इंग्लिश फाडफाड फुकाटे. हां, झेंजोने दिले काय फुकट इंग्लिश क्लासेस? फक्त मॅथ्सच करतो का झेंजो? मॅथ्सची पण बोंबच आहे. काय तर म्हणे मी हा हार घेतला होता, हा हार जेव्हा मी गोल्डचे रेट थोडे स्वस्त झाले होते त्यावेळेला मी घेतला होता. 1 ग्रॅम 8,000 रुपयाला मी हार घेतला होता. अरे 1 ग्रॅमचे 8,000 असा जेव्हा रेट होता त्या रेटने तेव्हा मी हा हार घेतला होता. 1 ग्रॅम 8,000 रुपीजला मी हार घेतला होता असं बोलते. 1 ग्रॅम लोकांना वाटेल की 1 ग्रॅमचा हार आहे आणि 8,000 रुपयाला तो घेतलाय. खरंच 1 ग्रॅमचा आहे का गं? हां शाणी, म्हणजे असं बोलायचं उलटपुलट, म्हणजे लोकांना असं कन्फ्यूज करून ठेवायचं की आता तुम्ही काय विचार करायचा तर करा, आणि मुळात तो हार घेतलेलाच नाही आहे. काही फेकाफेकी करू नको. तू तेव्हा घेतला असताना एवढा मुरडून दाखवला असतास, तिथेच काहीतरी केलंच असतंस. आली मोठी हार घेतला म्हणे, 8,000 रुपये भाव होता तेव्हा. त्यांनी तुला फक्त प्रमोशनसाठी दिलं. ते प्रमोशन पण कसं मागून घेतलं. तिकडे सगळीकडे मेल टाकून ठेवते, भिका मागते अक्षरशः प्रमोशनच्या, आणि म्हणे मला समोरून प्रमोशन येतं. अरे अरे अरे, आणि शेवटी काय जाताना आपल्याच मैत्रिणीची चांगली वाजवून गेली. काय म्हणते की बाईचं सौंदर्य साडीतच. बरोबर ना? सांग चड्डे, बरोबर ना? सो मंडळी अशी सगळ्यांची वाजत राहणार. जाते रहो. आता उद्या नेक्स्ट कोणाचा नंबर लागतोय त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. आपण एन्जॉय करत राहायचं, मस्ती करत राहायची, मजा करत राहायची. मी तुम्हाला हसवत राहणार आणि तुम्ही हसत राहणार. तर आजच्या पॉडकास्टसाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मसाला